हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दिव्या मांढरे स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये. तर मागच्या ब्लॉगलाही तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे, तसंच ह्याही ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. मी अशी अपेक्षा करते. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. चला, तर रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. सगळ्यांची खरेदीची गडबड चालू आहे. तशीच माझीही गडबड चालू आहे. तर आज जाणार आहोत आपण अहिल्यानगरमधल्या कापड बाजार इथे. तर बघूया तिथे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आणि खूप सुंदर सुंदर राख्यांच्या डिझाईन अवेलेबल असतात. तर चला आपण जाऊयात आज तिकडे. तर बघूयात आजचा ब्लॉग कसा होतोय आणि तुम्हीही ब्लॉग बघायला विसरू नका. पुढे कंटिन्यू करा. तर चला आपण निघतोय आता कापड बाजाराकडे जाण्यासाठी. चला, तर आपण पोहोचलेलो आहोत कापड बाजारमध्ये आणि इकडेच खूप अशी गर्दी दिसत आहे. तर पुढे काय असणार आहे काय माहीत नाहीये. खूप जास्त गर्दी आहे इकडेच. आणि इकडे बाहेरच्या साईडला काही राख्यांचे वगैरे स्टॉल लागलेले नाही आहेत, जे रोडनी येतो आपण आतमध्ये कापड बाजारमध्ये. तर तिकडे काही मला असे शॉप दिसले नाही राख्यांचे. एक दोनच शॉप दिसले नाही. तर प्रत्येक टायमिंगला बाहेरपासून आतमध्येपर्यंत भरपूर सारे शॉप असतात. तर बघू शकता ते तुम्ही इथं क्लिप, रबर बँड वगैरे खूप छान छान होते. आणि मी गेली होती राख्या घेण्यासाठी, पण दुसरंच काहीतरी घेऊन येत असतं माणूस. आणि कापड बाजारमध्ये गेल्याच्या नंतर कोणाचंच मन आवरू शकत नाही लेडीजचं तरी, कारण की घेतच राहतं माणूस. काही जरी असलं तरी ते कमीच पडत असतं. तर मी इथे राख्या बघितल्या. दरवर्षीप्रमाणे जर आपण बघायला गेलो ना राख्या, तर ह्यावेळेस राख्यांच्या डिझाईन खूप कमी होत्या. मला तर खूप कमी वाटल्या. जसं काही आवडलंच नाही मला ह्या दुकानमध्ये काही तर. आणि रेट पण खूप जास्त होते ह्या टायमिंगला. माहीत नाही, दुकानं पण खूप कमी कमी वाटले आहेत. आणि गर्दी भरपूर आहे, पण व्हरायटीज एवढ्या काही बघायला नाहीत. बघू शकता तिथून बांगड्यांचे वगैरे दुकान आहेत. पुढे गेल्याच्या नंतर जयशंकर म्हणून एक राखीचा महोत्सव मॉल टाईपमध्ये लागलेलं होतं. त्यांनी बाहेर पण खूप सुंदर सुंदर अशा राख्या लटकनमधल्या वगैरे लावलेल्या होत्या. आणि बाहेर पण साईडला काही स्टोनवाल्या वगैरे राख्या होत्या. मी त्याचं काही शूट घेतलेला आहे. भरपूर साऱ्या व्हरायटी ह्या एका मॉलमध्ये मला बघायला भेटल्या. मग त्याच्यानंतर मी पुढे शोधत गेले की अजून कुठे नवीन राख्या किंवा नवीन व्हरायटी काहीतरी भेटते आहे का. तर बघू शकता तुम्ही, हे आहे आपलं कापड बाजारामधलं लक्ष्मी शॉपच्या तिकडचा जायचं रोड जो आहे तो आहे. इथे पर्स वगैरे खूप छान छान होत्या. त्याच्यानंतर मी पुढे बघायला गेली होती की शॉप वगैरे आहेत का ह्या साईडला. आणि ह्या साईडला काही शॉपच नव्हते पुढं. इकडं क्लच वगैरे तेच होतं. आणि इकडे एक होतं ते छोटंच होतं, पण त्याच्यामध्ये अशा काही व्हरायटी नव्हत्या. त्यामुळे मग मी शोधत शोधत गेली पुढे. मग ह्या गल्लीत तर मला काही आवडलं नाही, त्यामुळं मग मी दुसऱ्या ह्याच्यात गेले. मग त्या साईडला गेल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. ह्या साईडला खूप सुंदर सुंदर चप्पल म्हणा, पर्स म्हणा, भरपूरशा गोष्टी अशा खूप छान छान भेटतात. इकडं जरा कमी गर्दी होती, त्या साईडला जरा जास्त गर्दी होती. तर ज्वेलरीचे वगैरे शॉप लागलेले असतात, बांगड्या, ड्रेसेस वगैरे सगळे. इकडं सेल वगैरे लागलेलं होतं रक्षाबंधनमुळे, सगळीकडे सेल चालू आहे. साड्या म्हणा, ड्रेस म्हणा. इकडं कप वगैरे होते. मी काही जास्त बघितलं नाही, कारण की मला घ्यायच्या होत्या राख्या आणि टाईम माझ्याकडे जास्त नव्हता. त्यामुळे मी पटपट राख्याच बघायचं काम केलं. जिथं छान वाटतील बाबा जाता जाता, की नाही का जास्त व्हरायटी दिसतील तिथेच जाऊयात म्हणून. पण इथे मला काही राख्या आवडल्या नाही. मी इथं राख्या बघण्यासाठी आले होते, पण इथं इयरिंग्सच बघायला सुरुवात केली मी. कारण की मुलींची आवड म्हणजे वेगळं असतं खूप. किती असलं तरी कमीच असतं. आणि त्याच्यानंतर मला इथे काही जास्त शॉपच दिसले नाही राख्यांचे. 2-3च होते आणि त्याच्यात काही एवढ्या व्हरायटीज बघायला भेटल्या नाही मला. मग त्यामुळं मी पुढे गेले. मग मी विचार केला की आपण आता जाऊयात घरसंसार सेलमध्ये. आणि कापड बाजारमध्ये आल्याच्या नंतर मी त्या सेलमध्ये गेल्याशिवाय तर काय राहत नाही. जे काही आवडेल ते फक्त घेऊन यायचं असतं. इथे ड्रेसेस वगैरे होते, इयरिंग्स वगैरे भरपूर सारे दुकानं होते. इकडं बेडशीट वगैरे म्हणा. आणि मग जसं जसं घरसंसार सेल जवळ आलं तशी एक्साइटमेंट वाढली माझी, की आज काय नवीन आपण घेऊन येणार आहे काय माहीत नाही आहे. कधी कधी असं होतं की सेलमध्ये गेल्याच्या नंतर त्या घरसंसार ज्या गोष्टी गरजेच्या नसतात त्या पण आणत असते मी. त्यामुळे मला एकदा जायला खूप आवडते ह्या सेलमध्ये, कारण की काही काही छोट्या छोट्या गोष्टी खूप कमी किमतीमध्ये भेटतात आपल्याला. म्हणजे क्वालिटी पण छान असते त्या मानाने आपल्याला भेटते ती. तर इथे घरात जेवढ्या काही गोष्टी लागणाऱ्या होत्या तेवढ्या सगळ्या होत्या कमी पैशामध्ये. चमचे म्हणा, काही म्हणा. मग मी फक्त बघितलं. मी गेली होती केकचे टीन वगैरे बघण्यासाठी तिथे. तिथे गेल्यावर मला आठवलं, पण मला काही केकचे टीन वगैरे काही भेटले नाही तिथं. मग मी दुसरंच शॉपिंग करून आलेली आहे. बघितलं मी भरपूरशा गोष्टी घेतल्या, पण ज्या गरजेच्या नव्हत्या, ज्या कधी विचार पण नव्हता केलेला की ते घ्यायच्यात बाबा आपल्याला.
पण तिथे गेल्याच्यानंतर मन काही आवरत नाही माझं, त्यामुळं मी तिथे गेल्याच्यानंतर भरपूरशा गोष्टी अशा घेऊन आलेली आहे. कापड बाजारातून आल्याच्यानंतर मी विशाल गणपतीच्या तिथे एका ओळखीच्या काकूंचं शॉप होतं, तर मी त्यांच्याकडे गेली होती राख्या बघायला. कारण की मला ऑलरेडी त्यांचं स्टेटस दिसतं, त्यामुळे मी ठरवलं होतं की मला त्यांच्याकडूनच राख्या घ्यायच्यात. पण बघूयात म्हटलं आज नाही का काही भेटते आपल्याला नवीन कापड बाजारमध्ये, त्यासाठी गेली होती मी. आणि तसं पाहायला गेले ना तर इथं मला खूपशा राख्या आवडल्या, तर मी त्यांना सांगितलं की मी ज्यावेळेस घरी जाणार आहे त्यावेळेस मी तुमच्याकडून घेऊन जाईल. तर असा होता आपला आजचा व्लॉग. तर कसा वाटला आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.